मुंबईकरांनो, पुढच्या 48 तासात तुमच्या आवडत्या वडापावचे आणि हॉटेलमधील जेवणाचे वांदे होणार आहेत का ते सांगते, पण त्याआधी ही रील आता सेव्ह करा आणि थोडक्यातला फॉलो करा, कारण या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता थेट तुमच्या ताटापर्यंत पोहोचला असून याबाबतचे सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। तर मुंबईत व्यावसायिक LPG सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झालाय आणि त्यामुळेच हॉटेल उद्योग भीषण संकटात सापडलाय। गॅस पुरवठा 10 ते 20% घटल्याने पुढच्या 2 दिवसात शहरातील हजारो रेस्टॉरंट्स बंद होण्याची भीती आहार संघटनेने व्यक्त केली आहे। ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून होणारा पुरवठा विस्कळीत झाल्याने वितरकांकडे मागणी करूनही सिलेंडर मिळेनासे झालेत। यामागे प्रामुख्याने इराण आणि पश्चिम आशियातील तणावामुळे विस्कळीत झालेली आयात आणि रिफायनरीमधील तांत्रिक कामं ही कारण आहेत। अनेक हॉटेल्सनी गॅस वाचवण्यासाठी दुपारी एक टाइम किचन बंद ठेवण्यास सुरुवात केली असून इंडक्शनचा वापरही वाढलाय। पण परिस्थिती लवकर न सुधारल्यास बाहेर जेवण महाग होऊ शकतं किंवा हॉटेल्स बंदही होऊ शकतात। मग तुम्हाला काय वाटतं? गॅस टंचाईमुळे हॉटेलचे दर वाढणार का? तुमचं मत हो किंवा नाही मध्ये नक्की सांगा। बातमी म्हणजे थोडक्यात।